तिची ही बाजू असेलच ना. संधी मिळाली तर विचारू तिला. आई असती तर आपल्या दोघींना किचनमध्ये येऊन खिचडी करायची वेळच आली नसती ना. नाही अंतरा, अंतरा मला असं काही म्हणायचं नव्हतं ग. मुलांनो, कितीही संकट आली तरी त्याला समर्थपणे तोंड द्यायचं. डोळे म्हटलं तर समोर वहिनी, म्हटलं चुकलो वहिनी, मला माफ करा, चुकलो. मग तिथल्या तिथे मी वहिनीला वचन दिलं, वहिनी म्हटलं माझी चूक झाली, पण तुझी शपथ घेऊन सांगतो मी दादाची काळजी घेईन. तू असताना जसं घर होतं आनंदी तसंच पुन्हा होईल. आई गेल्यानंतर ना वहिनीने कधी आईची कमी जाणून दिली नाही मला. एवढं घर आमचं एकटे बांधून ठेवलं होतं आणि मी काय दिलं तिला. तर मी या घरामध्ये ही भिंत घातली, या घरामध्ये काय मिळवलं भिंत घालून मी. दोन भावांच्या भांडणात ती बिचारी तिळतिळ तुटत राहिली. काय काय सहन केलं असेल का तिनं. वहिनी दादाचा बोला, वहिनीची घुसमट, या घरामध्ये घडणारी प्रत्येक वाईट गोष्ट ही भिंत घातल्यापासून झालेली आहे आणि ही भिंत मी घातली. मी गेलं ग, सगळं गेलं. पण नाही उमा, आता बसाला, आता यापुढे नाही. मी ही भिंत तोडून टाकणार. मी भिंत तोडून टाकणार उमा, ही भिंत मी तोडून टाकणार. आमच्या तोंडाला भिंत तोडून टाकणार. काय करताय? हॅलो हॅलो माई, माई मी बोलतीये. कशी आहेस ग असावरी? बाबा, अंतरा बरे होत असंच म्हणायचं. आता सावरायचा प्रयत्न करतोय, पण माई हे सगळं असं इतकं अचानक झालंय ना. सॉरी हां, मला 10व्याला यायला जमलं नाही. मी समजू शकते माई. सगळं व्यवस्थित झालं ना 10व्याचं? तसं झालं सगळं व्यवस्थित, पण थोडा प्रॉब्लेम झाला होता. जे कावळा शिवला ना? नाही ना, म्हणजे त्याच्यातच जरा टेन्शन निर्माण झालं होतं. नाही म्हणजे काय झालंय माई, आई एकदम अचानक गेली ना. तिचं काही खूप काही बोलायचं सांगायचं राहून गेलं असणार. त्यामुळे बाबांनी सगळं काही म्हणून बघितलं माई. अंतराची काळजी घेईन, असावरीची काळजी करू नको, सगळं म्हणून बघितलं. तरी काहीच. शेवटी काका आले ना, तेव्हा सगळं व्यवस्थित पार पडलं. बरं झालं बाई, नाहीतर ना मनाला उगीच रुखरुख लागून राहते. माई मी अजून 2-3 दिवस बाबांबरोबर राहीन असं म्हणतेय. म्हणजे राहू ना? हो हो अगं 2-3 काय 10-15 दिवस राहिलीस तरी चालेल. बाबांची अंतराची काळजी घे. अंतराही तशी लहानच आहे ना अजून. पण असावरी फक्त
हर्षच्या कानावर घाल तेवढं म्हणजे झालं. हो तसं मी त्यांना फोन करणार आहे माई. माई काय ग? खूप खूप बरं वाटलं तुमचा आवाज ऐकून. नाही म्हणजे आई आई अचानकच. रडायचं नाही आता. आसावरी, अगं तुला रडून नाही चालणार. बाबांची अंतराची काळजी तुलाच घ्यायला हवी ना. हा, हे बघ, आईची आठवण आली की मला फोन करत जा. हा, हो माई. बरं बरं, ठेव फोन. ठेवते माई. अच्छा. सावरे माझं ऐक तू. नाही बाबा, मी तुम्हाला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत. सावरे हट्ट करू नकोस. तू अंतराला बरोबर घेऊन जा. नको बाबा, तिला तुमच्या बरोबर नाही यायचं आणि मलाही तिचं पटतंय. तुम्ही एकटे कसे राहाल बाबा. नको. बघ, ती अजून लहान आहे. तिचा चेहरा सांगतो तिचं मन सैरभैर झालंय. तू हट्ट करू नकोस. तिला बरोबर घेऊन जा. माझी काळजी करू नकोस. मला एकटं राहायची सवय आहे. हं? अंतरावाळा, निघतेस ना? बाबा मला तुम्हाला एकट्याला सोडून नाही जायचंय. अगं मी एकटा कुठे आहे? ती आहे ना. घे बाळा, निघ. ताईला तुझी सोबत होईल आणि तुला ताईची सोबत होईल. थोडे दिवस मन ताळ्यावर येईल. मग ये हवं तर म्हाताऱ्या बापाच्या सोबतीला. चल येऊ बाबा. ये. माझ्या बाळाची काळजी घ्या. हो, तुम्ही काळजी घ्या. निघा. अंतराला मुद्दाम पाठवलं सावरी बरोबर. मला एकट्यानं राहायचं होतं तुझ्या बरोबर. चुकलं का माझं? आसावरी, अगं 2-3 दिवसांनी येणार होतीस ना? नाही आसावरी, नाही, रडायचं नाही. रडू नको बाळा. रडून कसं चालेल बाळा? हं? शांत हो, शांत हो. आसावरी, अगं आईनंतर अंतराला, बाबांना तूच आहेस ना? हं? रडू नको बाळा.
बरी? मी आहे ना सावरी. ए दादा, उमा, भाऊजी, भाऊजी, दादा दारू काढ रे दादा. अहो त्यांचा डोळा लागला असेल. नाही का, हल्ली तो कोंडून घेतो स्वतःला. लक्षात आलं माझ्या, अंतरा गेल्यापासून एकटा राहायला लागलाय तो. भाऊजी, भाऊजी, अहो मगाशी पण मी येऊन गेले, दार बंद होतं. आता आपल्याला कळणार कसं त्यांना काय हवंय नकोय? दादा, दादा मी धनंजय. दादा, मी काय म्हणते, आपण आसावरीला फोन करायचा का? अगं नको ग, तिला उगाच कशाला टेन्शन द्यायचं. आणि एवढ्या लांबून. दादा, भाऊजी, भाऊजी, ए दादा, अरे नुसतं हो तर दे ना दादा. अहो तुम्ही निघा, तुम्हाला ऑफिसला जायचंय ना. तुम्ही नाश्ता करून घ्या, मी बघते काय. अगं काहीतरी काय बोलतेस तू? कसला नाश्ता? अंतरा गेल्यापासून त्याने काय खाल्लंय की नाही ते सुद्धा माहित नाही. मला चैन पडेल का तो उपाशी राहिला तर? भाऊ आहे तो माझा. ए दादा. भाऊजी, उमा, तू एक काम करशील? काय? थोड्या वेळाने दादा शाळेत जाईल तेव्हा त्याला एक थोडस एक डबा म्हणून देशील का? नाही म्हणजे काय, माझ्या हातचं नाही घेणार तो, पण तुला नाही म्हणणार नाही. देईन ना, असं काय. मी आता तयारीलाच लागते डब्याच्या. ए दादा, ए दादा, तू दरवाजा उघडू नकोस बाबा. तू माझं थोबाड सुद्धा बघू नकोस. पण नुसतं ओ तर म्हण ना. ए दादा, अरे दादा काहीतरी बोलणार आहे. ए दादा, ए दादा, अरे बाबा तू काही खाल्लंयस का? तुला काय हवंय का दादा? अरे माझ्या हातचं तुला माझ्या घरचं काही चालणार असेल तर तुला बाहेर आणून देतो, पण दादा अरे दार तर उघडणार. अरे दादा तू कशाला आणलीस भाजी? मी आणली असती ना. माझ्यासाठी तू कष्ट घ्यायची काही एक गरज नाही धनंजय. माझं मी पाहून घेईन. दादा तुझ्या या अशा वागण्याने तुला तर त्रास होतोच रे, पण मला किती त्रास होतो याचा विचार केलास का तू? मी वहिनींना शब्द दिलाय की मी काळजी घेईन तुझी. मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. दादा असं का करतोस रे? अरे होतं धरून मार मला, पण माझ्याशी असं वागू नकोस. वहिनी गेल्यापासून तू असाच विचित्र वागायला लागलास. दादा मला क्षमा कर, मी कबूल करतो ना, चुकलं माझं. सुधारायची संधी दे दादा. एक दादा ऐक, दादा ऐक रे मग. दादा 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 मी चुकलो. मला क्षमा कर दादा, मी खरंच चुकलो रे.
दादा तुम्हाला किती झिडकारलंस तरी बहिणीनी कधीच माझा राग मनात ठेवला नव्हता. तिचा आत्मा माझ्यासाठी घुटमळत होता. वहिनी बोलली माझ्याशी, मी तिथे आलो होतो. मी तिला सांगितलं मी तुझी काळजी घेईन, तेव्हाच पिंडाला कावळा शिवला. दादा, वहिनीला दिलेलं वचन जर मला पूर्ण करायचं असेल तर तू असं माझ्याशी वागून कसं चालेल? आणि जर मी माझं वचन पूर्ण करू शकलो नाही तर वहिनीच्या आत्म्याला शांती कशी मिळणार? दादा, मला माफ कर रे, मला माफ कर. या बया, त्यानं तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवला होय? अगं पण त्याला खोटं बोलण्याची गरजच काय? अहो ताई, दिसभर बेवड्यांच्या संगतीत असतोय तो, काय बी बरळतोय. आणि आपलं साहेब अस्मिता मॅडमना मदत करतात ना व, म्हणून तुमच्या मनात सहानुभूती निर्माण करतोय तो, बाकी काय नाही. तसं नाहीये ग. ही अस्मिता आहे ना, एक नंबरची हट्टी. एखादी गोष्ट नाही करायची म्हटली ना की ती मुद्दामून करणार. आता असं एकदा दोनदा झाल्यावर हा चिडला आणि मारलं तिला. आता काय चुकलं याचं? हे बघ, तो उद्धट उर्मटासारखं बोलतो, शिव्या देतो. बायकांशी बोलण्याची अजिबात पोच नाहीये त्याला. पण त्याच्या वागण्या बोलण्यावर जाऊ नकोस हं. तसा मनाने खूप चांगला आहे ग तो. अगो बया ताई, कुणाचं कौतिक करताय तुम्ही? बायकोला मारणाऱ्या नवऱ्याचं? अरे देवा, चांगलीच जादू केली की हो त्यानं तुमच्यावर. परमेश्वरा, या बाईला चांगली बुद्धी दे बाबा. काका, शाळेला निघालात? हो. मी पटकन तुमच्यासाठी चहा करून येते. हं? नको, हो हो, झालाय माझा मगाशीच. माझी न्याहारी सुद्धा झालेली आहे. हो, मग मी भांडी घासून ठेवते आणि केर पण काढायचा असेल ना? काही कामं शिल्लक राहिलेली नाही आहेत. मी सकाळी सगळे आटपून घेतले. अंतरा नाही ना घरात, म्हणून तर मी आले ना. काका, तुम्ही का केलीत ही सगळी कामं? तुम्ही मला सांगितलं असतं तर मी केली नसती का? स्वावलंबन. तुझी काकू गेल्यापासून मी कुणावरही विसंबून राहायचं नाही असं ठरवलंय. मी कोणी काय काका? काका प्लीज, तुम्ही माझ्याशी तरी असे नका वागू. ते काही नाही, अंतरा येईपर्यंत मी इथली सगळी कामं करणार आहे. नाही, तू तुझ्या आईला मदत कर. मी काय एकटा जीव सदाशी. तुझ्या काकूनं मला अगदी कुचकामी करून टाकलं होतं. घरातली कुठली कामं माझ्यासाठी ती शिल्लकच ठेवायची नाही. काका, तुळशीला पाणी तरी घालते. नको, तेही घालून झालंय. नाहीतर तुझी काकू स्वप्नात यायची आणि मला दम द्यायची. मी नाही तर घरातली तुळस सुद्धा सुकली बघा.